नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूया ठळक घडामोडी। महाविकास आघाडीसह स्वाभिमानी शेतकरी संघटना जयसिंगपूर, शिरोळ, कुरुंदवाड नगरपालिकांची निवडणूक ताकदीने लढवणार। माजी खासदार राजू शेट्टी आणि आमदार सतेज पाटील यांची जयसिंगपूरमध्ये घोषणा। शिरोळ तालुक्यातील ऊस दराची कोंडी फुटली, आंदोलन अंकुशनं आंदोलन मागे घेतलं। कोल्हापूर विभागातील साखर कारखान्यांनी FRP अधिक 200 रुपये द्यावेत। RRC कायद्याची अंमलबजावणी करावी। 11 शेतकरी संघटनांचं प्रादेशिक साखर सहसंचालकांना निवेदन। ऐतिहासिक राजर्षी शाहू खासबाग कुस्ती मैदानाची दुरावस्था, कुस्तीपट्टू, वस्ताद आणि कुस्तीप्रेमींमधून संतप्त प्रतिक्रिया। अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांना सादर केलं निवेदन। आणि दक्षिणायनातील किरणोत्सवाच्या पारंपरिक दुसऱ्या आणि वैज्ञानिक अभ्यासासाठीच्या चौथ्या दिवशी मावळत्या सूर्यकिरणांनी श्री अंबाबाई देवीचं मुखकमल उजळलं। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। आता बातमीपत्र विस्तारानं। जयसिंगपूर, शिरोळ, कुरुंदवाड या तिन्ही नगरपालिकांच्या निवडणुका महाविकास आघाडी, इंडिया आघाडी तसंच स्वाभिमानी शेतकरी संघटना मोठ्या ताकदीनं लढवणार असल्याची घोषणा आमदार सतेज पाटील आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज जयसिंगपूरमध्ये झालेल्या पत्रकार बैठकीत केली। यावेळी दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख वैभव उगळे, चंगेज खान पठाण, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्याध्यक्ष रावसाहेब भिलवडे, तालुकाध्यक्ष विक्रमसिंह जगदाळे, अनिल यादव आदी उपस्थित होते। शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर, शिरोळ, कुरुंदवाड नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वतीनं जयसिंगपूरमध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी आमदार सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील, शिवसेना उभाटाचे जिल्हाध्यक्ष वैभव उगळे, चंगेज खान पठाण, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्याध्यक्ष रावसाहेब भिलवडे, तालुकाध्यक्ष विक्रमसिंह जगदाळे, अनिल यादव यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी राज्यातील युती सरकारवर टीका केली। शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर, शिरोळ, कुरुंदवाड नगरपरिषदेची निवडणूक महाविकास आघाडी, इंडिया आघाडी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना मिळून ताकदीनं लढवणार असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी जाहीर केलं। 16 तारखेपर्यंत आमचं पॅनल जाहीर होईल असं सांगून या निवडणुकीत बिन आवाजाचा बॉम्ब फुटेल असंही आमदार पाटील म्हणालेत। शिरोळ, जयसिंगपूर, कुरुंदवाड नगरपालिका, नगरपरिषदच्या निवडणुका आम्ही महाविकास आघाडी, इंडिया आघाडी आणि शेतकरी संघटना मिळून ताकदीनं लढवणार आहोत। काही ठिकाणी पक्षावरच्या चिन्हावर लढवल्या जातील, काही ठिकाणी आघाडी म्हणून लढवल्या जातील। प्राथमिक बैठका आमच्या सर्व पक्षांच्या झालेल्या आहेत। उमेदवारी वाटपाचा अंतिम टप्प्यात आलेला आहे। नगराध्यक्षाचे नावं देखील अंतिम टप्प्यात आलेले आहेत। पुढच्या 3-4 दिवसामध्ये 16 तारखेपर्यंत फॉर्म भरायची मुदत आहे। तोपर्यंत आमचे तिन्ही शहरातले पॅनल जाहीर होतील। लोकांनी देखील आम्हाला सहकार्य करावं आणि एकदा विश्वास टाकून बघावं। जयसिंगपूरला जे नियोजनबद्ध प्लॅनिंग त्या काळामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी त्या ठिकाणी केलं, परंतु पुढच्या काळामध्ये ते नियोजन राहिलं नाही आणि म्हणून पुन्हा एकदा तो काळ चांगला आणून देण्याचं स्वप्न आम्ही निश्चितपणे या ठिकाणी पूर्ण करू ही ग्वाही देतो। माजी खासदार राजू शेट्टी यांनी नगरपालिका निवडणुकीत समविचारी पक्षांना एकत्र घेऊन आम्ही निवडणुका लढवणार असल्याचं सांगितलं। आमच्यासोबत वंचित आघाडी, आम आदमी सुद्धा सोबत येणार असून आम्ही एकजुटीनं ही निवडणूक लढवणार आहे।
आगामी निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे. शहरालगत जमिनीवर आरक्षण टाकून पैसे मिळवायचे धंदे सुरू आहेत. जयसिंगपुरात नगरपालिका इमारत बांधकाम, लाईट घोटाळा, भुयारी गटार योजना अशा अनेक योजना फसलेल्या आहेत. जयसिंगपूर शहरातील रस्त्यांची अवस्था बघता विकासाचा डोंगर दुर्बीण घेऊन शोधण्याची गरज आहे, असा टोला राजू शेट्टी यांनी नाव न घेता आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी नगराध्यक्ष संजय पाटील यांना लगावलाय. विकासाचा डोंगर उभा केला असं म्हणणाऱ्यांनी आम्ही दुर्बीण लावून शोधतोय की नेमका हा विकास कुठं आहे, विकास वेळावेळा झाला काय याही शोधामध्ये आम्ही आहोत. त्यामुळं हा सगळा पर्दाफाश या ठिकाणी आम्ही ताकदीनं करू. गेली 20 वर्ष आम्ही सातत्यानं जयसिंगपूरमध्ये या सगळ्या शक्तीच्या विरोधात लढतोय, पण मला खात्री आहे की यावेळी 100% आम्ही यशस्वी होणार. दत्त उद्योग समूहाचे गणपतराव पाटील यांनी शिरोळ, कुरुंदवाड, जयसिंगपूर नगरपालिकेच्या निवडणुका अत्यंत खंबीरपणे लढवणार असल्याचं सांगितलं. पत्रकार बैठकीला राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष रावसाहेब भिलवडे, वैभव उगळे, सूर्यकांत पाटील, अशोक कोळेकर, काँग्रेस तालुका अध्यक्ष दरगू गावडे, युनुस डांगे, उदय पाटील, संजय अनुसे, सचिन शिंदे, बंडू उमडाळे, आय पटेल, ऋषिराज शिंदे, संतोष जाधव, महिला जिल्हा उपाध्यक्षा योगिता घुले, राष्ट्रवादी शहराध्यक्षा मेघा गायकवाड, बाबासाहेब सावगावे, विशाल जाधव, डी.पी. कदम, संदीप हवालदार, दयानंद मालवेकर, सचिन शिंदे, अनिल यादव, सुजाता शिंदे, अमरसिंह निकम, नितीन बागे, राजू आवळे, रावसाहेब दानोळे, सूर्यकांत पाटील बुद्धिआळकर, शेखर पाटील, सर्जेराव पवार, स्वाती सासणे, बंडा मणियार, विश्वजित कांबळे, चंद्रकांत पाटील घुणकीकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. कोल्हापूर शहरातील नागरिकांना मोकळा श्वास घेता यावा यासाठी आणि खेळाडूंना सरावासाठी महापालिकेकडून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च झाला. मात्र आजही अनेक सार्वजनिक उद्यानं, जलतरण तलाव आणि शाहू खासबाग कुस्ती मैदान दुरावस्थेत आहेत. या सगळ्यांबाबत जबाबदार अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष जागेवर जाऊन वस्तुस्थिती दाखवण्यात यावी अशी मागणी कोल्हापूर शहर आणि जिल्हा कृती समितीनं केली आहे. कोल्हापूर महानगरपालिकेनं शहरातील सार्वजनिक उद्यानांचं आधुनिकीकरण करण्यासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी घेतला. 2-3 वर्षांपासून टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली, कामं सुरू झाली आणि निधी खर्च झाल्याचं दाखवलं गेलं. पण प्रत्यक्षात अनेक उद्यानं आजही दुरावस्थेत आहेत. खर्च झालेला निधी नेमका कुठं गेला असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. लाखो रुपये खर्च करून उभारलेले जलतरण तलाव बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे खेळाडूंना सरावासाठी प्रचंड अडचणी निर्माण झाल्यात. खासगी व्यक्तींना दिलेले तलाव देखील बंद आहेत. त्यामुळे हे तलाव पुन्हा महानगरपालिकेच्या ताब्यात घ्यावेत अशी मागणी कोल्हापूर शहर आणि जिल्हा कृती समितीनं केली आहे. राजर्षी शाहू खासबाग कुस्ती मैदानात जुलै 2024मध्ये 56 लाख रुपयांचा जम्पिंग लॉन बसवण्यात आला. यापूर्वी 36 लाख रुपयांचं लॉन बसवलं गेलं, म्हणजेच एकूण 92 लाख रुपयांचा खर्च झाला. मात्र शासनाचा निधी प्रत्यक्ष कामात न वापरता या निधीचा अपव्यय करण्यात आला असा स्थानिक खेळाडू आणि सामाजिक संघटनांचा आरोप आहे. दानशूर व्यक्तींच्या मदतीनं टिकाऊ हराळी प्रकारचं लॉन बसवण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता, पण तो नाकारण्यात आला. कारण शासकीय निधीतून टक्केवारी कमावण्याचा मोह अधिकाऱ्यांना होता असा आरोप संघटनांनी केलाय. आज कोल्हापूर शहर जिल्हा नागरिक कृती समितीच्या वतीनं आयुक्तांना निवेदन द्यायला असता आयुक्त निवेदन स्वीकारायला असमर्थ दाखवली होती. निषेध नोंदवल्यानंतर त्यांनी निवेदन स्वीकारलं. निवेदनामध्ये आम्ही त्यांना 3 प्रश्न विचारले. कोल्हापूर शहरामधली महानगरपालिकेची स्वमालकी 54 उद्यान आहेत. त्या उद्यानांना जे बजेट खर्च केले जाते ते योग्य प्रकारे केले जाते काय, आणि उद्यानं लोकांसाठी कधी वापरात ओपन होणार, ह्या उत्तर देऊ शकल्या नाहीत. त्याचबरोबर कोल्हापूर शहरातील महापालिकेच्या मालकीचे जलतरण तलाव बंद आहेत, ते सुरू करण्यासंदर्भात बी विचारलं असं तेही उत्तर देऊ शकलेले नाहीत. आणि गेली 2 वर्ष महाराष्ट्र राज्यामध्ये कुस्ती खासबाग मैदान जो विषय गाजत आहे, कुस्ती खासबाग मैदानाचं कुठल्याही प्रकारचं टेंडर काढून त्यांनी काम करत नाही आहेत. आम्ही त्यांना सांगितलेलं आहे छत्रपती शाहू महाराजांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही कुस्तीचं मैदान आयोजित करणार आहे. आम्हाला 5 जानेवारीला कुस्तीचं मैदान परिपूर्ण तयार करून हवं आहे, त्या देतो असं आश्वासित केलेलं आहे. पण आम्हाला काय वाटत नाही, महानगरपालिका कारभाराचा जर प्रकार बघितला तर आंधळे दळते आणि कुत्रे पीठ खाते अशी महानगरपालिकेच्या कारभाराची दशा झालेली आहे. बजेट येतंय किती, जातंय किती, कुठं खर्च होतो ह्याचा काही पायपूस कुणाला लागत नाही. कोल्हापूरच्या जनतेनं जागं व्हावं,
कोल्हापूरचे लोकप्रतिनिधी फक्त घोषणा करतात, पोस्टर लावतात, पेपरला बातम्या येतात, पण तसं बजेट येत नाही। त्यामुळे आम्ही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आयुक्तांना विनंती करतो, जे आम्ही 3 विषय मांडलेले आहेत त्यांची व्हिजिट करून आम्हाला सामान्य नागरिकांना ते 3 विषय पूर्ण करून द्यावेत, या संदर्भात आम्ही त्यांना भेटलेलो आहे। दरम्यान महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्याकडून आजच्या बैठकीची वेळ घेऊन सुद्धा कोल्हापूर शहर आणि जिल्हा कृती समितीच्या सदस्यांना सुमारे 1 तास ताटकळत ठेवण्यात आलं होतं। त्यामुळे कार्यकर्ते संतप्त झाले होते। यावेळी अशोक पोवार, दिलीप देसाई, बाबा इंदुलकर, राजाभाऊ मालेकर, चंद्रकांत सूर्यवंशी, सुनीता पाटील, शशिकला सुगंधी यांच्यासह कोल्हापूर शहर आणि जिल्हा कृती समितीचे सदस्य उपस्थित होते। कोल्हापूर विभागातील साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांना FRP अधिक 200 रुपये द्यावेत, RRC कायद्याची अंमलबजावणी करावी यासह विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील जवळपास 11 संघटनांनी प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयासमोर गेली 5 दिवस ठिय्या आंदोलन केलं होतं। दरम्यान आज शेतकरी संघटनांच्या शिष्टमंडळानं प्रादेशिक उपसंचालक गोपाळ मावळे यांची भेट घेतली। यावेळी साखर सहसंचालक कार्यालयाच्या अखत्यारीतील मागण्यांबाबत कारवाई करण्याचं आणि लवकरच प्रतिनिधींची साखर आयुक्तांसोबत बैठक घेण्याची ग्वाही दिल्यानंतर आज सायंकाळपासून हे आंदोलन स्थगित करण्यात आलं। ऊस दर नियंत्रण कायद्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी मागील हंगामातील हिशेब द्यावा, चालू गळीत हंगामातील दर जाहीर केल्याशिवाय कारखाने सुरू करू नयेत, कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या साखर कारखान्यांवर कारवाई करावी, यावर्षीच्या हंगामातील FRP अधिक 200 रुपये ऊस उत्पादकांना द्यावेत यासह विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील 11 संघटनांनी कोल्हापुरातील साखर सहसंचालक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं। आज दुपारी शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींनी साखर सहसंचालक कार्यालयाच्या दारात जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी पोलिसांनी कार्यालयाबाहेर गेट बंद करून आंदोलकांना थांबवण्याचा प्रयत्न केला। यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली। यानंतर शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळानं साखर सहसंचालक कार्यालयातील प्रादेशिक उपसंचालक गोपाळ मावळे यांची भेट घेतली। यावेळी जय शिवराय किसान संघटनेचे शिवाजीराव माने, प्राध्यापक जालिंदर पाटील, रुपेश पाटील यांनी जिल्ह्यातील साखर कारखानदारांकडून रिकव्हरी कमी दाखवून आणि काटामारी करून लूट केली जात असल्याचा आरोप करत अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। RCC कायद्याची अंमलबजावणी करा, साखर कारखान्यांचे वजन काटे तपासणीसाठी जाणाऱ्या भरारी पथकामध्ये IT इंजिनियरचा समावेश करा, तोडणी वाहतूक खर्चात काही कारखानदारांकडून शेतकऱ्यांची लूट केली जात असल्याचा आरोप यावेळी शिष्टमंडळातील प्रतिनिधींनी केला। दरम्यान प्रादेशिक उपसंचालक गोपाळ मावळे यांनी साखर सहसंचालक कार्यालयाच्या अखत्यारीतील मागण्यांची पूर्तता करून आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची लवकरच साखर आयुक्तांच्या सोबत बैठक घेण्याची ग्वाही दिली। त्यानंतर सायंकाळी प्राध्यापक जालिंदर पाटील यांनी आंदोलन स्थगित करत असल्याचं सांगितलं। ऊस पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रिकव्हरीची चोरी होते आणि जाणीवपूर्वक FRP कमी दाखवली जाते, हा मुद्दा क्रमांक 1। याच्या संदर्भामध्ये सुद्धा भरारी पथकं पाठवून पर डे साधारणतः रिकव्हरी करण्याचं आश्वासन या ठिकाणी साखर सहसंचालकांनी दिलेलं आहे। दुसरी गोष्ट, HNT म्हणजे तोडणी ओढणीचा जो मोठ्या प्रमाणामध्ये खर्च होतोय, आता भोगावती सारख्या कारखान्यांचा HNTचा खर्च आहे तोडणी ओढणी वाहतुकीचा 762 रुपये आणि हाच खर्च इतर सगळ्या कारखान्यांचा 1,150-1,100 रुपयेपर्यंत होतोय। म्हणजे तुम्ही जर 25 किलोमीटरची जर हवाई अंतराची अट्ट घालत असाल तर ओढणी तोडणी सुद्धा 25 किलोमीटरच्या एरियातली जर धरली तर मला वाटतं इथंही शेतकऱ्यांचा 100-200 रुपयाचा साधारणतः जी मारले जातात ते या ठिकाणी वाचू शकतात। बऱ्याचशा मुद्द्यावरती चर्चा गेली 5 दिवस होते आहे। आंदोलन किती काळ ताणायचं, यांचे हक्क आणि अधिकार किती आहेत, तेवढ्या काळामध्ये हे आंदोलन आम्ही आतापर्यंत ताणलं। यानंतर साखर आयुक्तांच्या बैठकीमध्ये राहिलेले प्रश्न आणि काल माननीय एकनाथ शिंदे साहेब रोकडीला भेटल्यानंतर शासनाच्या अखत्यारीमध्ये असणारे प्रश्न, ते प्रश्न तुम्ही आमच्याकडे घेऊन या, त्याची निर्गत आम्ही निश्चितपणानं लावू। हे सगळे संदर्भ डोळ्यासमोर घेता आज 5व्या दिवसानंतर हे आंदोलन या ठिकाणी थांबवण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। यावेळी जय शिवराय किसान संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने, भगवान काटे, वसंतराव मुळीक, रुपेश पाटील, संदीप देसाई, जनार्दन पाटील यांच्यासह विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते।
नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे प्रशासनानं केलेल्या दुर्लक्षामुळे कोल्हापुरातील राजगोल पाणंद परिसरातल्या मतदारांनी आगामी महापालिका निवडणुकीत मतदान न करण्याचा ठराव केलाय। विकास नाही, रस्ते नाही तर मतदानही नाही असा आक्रमक संदेश या भागातल्या नागरिकांनी पोस्टर्स लावून दिलाय। त्याचबरोबर परिसरातल्या मतदारांच्या सह्यांसह याबाबतचं निवेदन कोल्हापूर जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देण्यात आलंय। कोल्हापुरातील राजगोल पाणंद परिसरातल्या चिंतामणी पार्क, एसटी कॉलनी, शिक्षक कॉलनी, स्वामी समर्थ नगर आणि शिवशंभो कॉलनीतील रहिवाशांनी आगामी महापालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय। या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना ये-जा करण्यासाठी कोणताच मुख्य रस्ता नाही। फक्त राजगोल पाणंद ही सरकारी पाणंद आहे। हा एकमेव रस्ता देखील सध्या येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी गैरसोयीचा आहे। पावसाळ्यात तर पायी सुद्धा या मार्गाने ये-जा करणं अशक्य होतं। या भागातील अंतर्गत रस्ते आणि गटारे देखील महानगरपालिकेनं आजवर केलेली नाहीत, अशी व्यथा इथल्या नागरिकांनी मांडली आहे। त्यामुळे राजगोल पाणंद मार्गावर डिजिटल फलक उभे करून प्रशासनाविरुद्ध घोषणा दिल्या। यावेळी नागरिकांनी रस्ता नाही तर मतदानही नाही अशा घोषणा दिल्या। याबाबतची माहिती मिळताच माजी नगरसेवक राहुल माने यांनी तात्काळ या भागात भेट देऊन नागरिकांची भेट घेतली। सध्या आमच्याकडे सत्ता नसल्यानं आम्हाला निधी देण्याबाबत दुजाभाव केला जात असल्याचा आरोप राहुल माने यांनी यावेळी केला। प्रशासनाकडे या समस्येचा पाठपुरावा करत आहोत। यापुढेही प्राधान्यानं या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं। गेले 5 वर्ष या रस्त्याचा पाठपुरावा आहे। संबंधित कोळी साहेब इथले जे कॉलनी प्रमुख होते त्यांचा 5 वर्षापूर्वीचा पाठपुरावा होता। तर शेतकऱ्यांच्या वतीनं आपल्याला ती शेतकऱ्यांच्या हक्काच्या शेत जमिनीतून तो जातेला पाणंद रस्ता आहे, ते जर आरक्षित असलं तर त्या शेतकऱ्यांना कुठलाही मोबदला किंवा TDR किंवा आर्थिक त्यांना आपण काहीही दिलेलं नाही। तर तसं न घडता आपण त्यांच्याकडनं बाबा त्यांची मान्यता घेऊन त्यांचे हक्क अबाधित ठेवून कॉम्पेन्सेशन असेल किंवा काय असेल ते नंतरच्या ह्याच्यात तर आपण हा रस्ता करूया। ह्या सगळ्या लोकांनी त्याला मान्यता दिल्यानंतर ते काम आपण चालू करू शकलो। आता तिथं एखाद्याने जागा डेव्हलप करायला चालू केलेली आहे, त्या विकसकाच्या माध्यमातून आपण त्यातला 250 मीटर रस्ता केलेला आहे। राहिलेला रस्ता जो आहे तो आपण लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी बांधील आहोत। इथल्या समस्यांबाबत नागरिक आमदार आणि आयुक्तांना भेटले। स्थानिक आमदार अमल महाडिक यांनी तर 1 वर्षात रस्ता करण्याचं आश्वासन दिलं होतं, पण निवडणूक झाल्यापासून एकदा सुद्धा ते इकडं फिरकले नसल्याचं सांगण्यात आलं। सरांच्याकडे गेलते की 2-3 वेळा जाऊन आलोय आणि हिनी बी आलते तवा। प्रशासनाकडून कोणतेही विकास कामं आणि मूलभूत सुविधा मिळत नसल्यानं नागरिकांनी हा निर्णय घेतलाय। जलद गतीनं कामं सुरू केली नाहीत तर पुढील सर्व निवडणुकीत आमचा मतदानावर बहिष्कार कायम राहील, असा इथल्या नागरिकांनी ठणकावून सांगितलंय। यावेळी रामराव वाघमारे, चंद्रकांत सावंत, संभाजी गवळी, श्रीकांत आयरे, हेमंत कोळी, आकाश येरगार, अकीब पठाण, वैशाली पाटील, ऋतुजा कुंभार, अर्चना भोसले, राजाराम पाटील, आशिष गुंजर, दीपक भोसले, रमेश लोहार, हेमंत कोळी, साक्षी धनवडे, विमल कोगे आदी उपस्थित होते। दरम्यान नागरिकांना सकारात्मक निर्णय आणि उपाययोजना न दिल्यास येत्या काळात हे आंदोलन अधिक तीव्र स्वरूप घेऊ शकतं। त्यामुळे प्रशासनानं याकडे गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं आहे। श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावर येत्या 12 नोव्हेंबरला काळभैरव जन्मकाळ सोहळा आयोजित करण्यात येणार आहे। भाविकांनी त्यावेळी दर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन काळभैरव मंदिराच्या पुजाऱ्यांनी केलंय। श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावर येत्या 12 नोव्हेंबरला काळभैरव जन्मकाळ सोहळा आयोजित करण्यात येणार आहे। यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत।
त्या दिवशी पहाटे 4 वाजता घंटानाद होईल. त्यानंतर 4 ते 5 दरम्यान पाद्यपूजा आणि 5 ते 6 या वेळेत काकड आरती होईल. सकाळी 6 ते 9 या वेळेत लघु रुद्र अभिषेक करून 9 ते 10 दरम्यान काळभैरव देवाची अलंकार महापूजा बांधण्यात येणार आहे. त्यानंतर पुण्यवचन, मातृका पूजन, नवग्रह पूजन, क्षेत्रपाल पूजन, होम हवन होणार आहे. सायंकाळी 6 वाजता काळभैरव जन्मकाळ सोहळा होईल. त्यानंतर सुंठवडा वाटप करून फटाक्यांची आतषबाजी केली जाईल. रात्री भजनाचा आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला जाणार आहे. भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन काळभैरव मंदिराचे पुजारी अशोक मिटके आणि अजित भोरे यांनी केलंय. श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर येथे दिनांक 12 बुधवारी श्री काळभैरव जयंती सोहळा संपन्न होणार आहे. त्या दिवशी पहाटे 6 वाजल्यापासून काळभैरव देवांचा लघुरुद्राभिषेक, होम हवन, डवरी गीते, भजन कीर्तन व सायंकाळी 6 वाजता काळभैरव जयंतीचा जन्मोत्सव होणार आहे श्रींच्या पुजाऱ्यांच्या हस्ते. तरी सर्व भाविकांनी काळभैरव जयंतीचा दर्शनाचा लाभ घ्यावा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा. काळभैरव जयंती सोहळ्याची पूर्वतयारी जोरात सुरू असून मंदिराची रंगरंगोटी, सभामंडप उभारणी आणि विद्युत रोषणाई करण्याच्या कामात पुजारी व्यस्त आहेत. इचलकरंजी शहरातील लालनगर परिसरात पिण्याच्या मुख्य पाईपलाईनवर बोर मारल्यानं पाईपलाईन फुटली. यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलं. आमदार आवाडे यांच्या स्वखर्चातून हे बोर मारण्यात येत होतं. इचलकरंजीत आमदार राहुल आवाडे यांच्या स्वखर्चातून बोरवेल मारण्याचं काम सुरू आहे. आज लालनगर 12 नंबर शाळेजवळील परिसरात कूपनलिका मारण्याचं काम सुरू होतं. यावेळी नियोजनाअभावी पिण्याच्या मुख्य पाईपलाईनवर बोर मारण्यात आला. यामुळे पाईपलाईनला गळती लागून मोठ्या दाबानं पाणी वर उडू लागलं. सुरुवातीला हे दृश्य पाहून बोरला पाणी लागलं असं समजून नागरिकांनी आनंद व्यक्त केला. काहींनी व्हिडिओ काढत जल्लोषही केला. मात्र काही क्षणातच लक्षात आलं की हा पाण्याचा फवारा मेन पाईपलाईन फुटल्यामुळं निर्माण झाला होता. यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलं. नागरिकांनी या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त करत प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारावर टीका केली आहे. घडलेल्या या गलथान कारभारामुळं आमदारांच्या उपक्रमावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. करवीर तालुक्यातील मोरेवाडीतील श्री कॉलनी परिसरात ग्रामपंचायतीच्या निधीतून 6 लाख रुपये खर्च करून रस्त्याचं काँक्रिटीकरण करण्यात आलंय. या काँक्रीट रस्त्याचा लोकार्पण सोहळा रविवारी माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. करवीर तालुक्यातील मोरेवाडीतील श्री कॉलनी परिसरात ग्रामपंचायतीच्या निधीतून 6 लाख रुपये खर्च करून रस्त्याचं काँक्रिटीकरण करण्यात आलंय. या काँक्रिटीकरण केलेल्या रस्त्याचा लोकार्पण सोहळा रविवारी माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी मोरेवाडी ग्रामस्थांशी संवाद साधताना माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी DY पाटील ग्रुपच्या माध्यमातून गावाला सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही दिली. या कार्यक्रमाला पाचगावचे माजी सरपंच संग्राम पाटील, मोरेवाडीचे ग्रामपंचायत सदस्य आशिष पाटील, श्रेयस कोरवी, उज्ज्वला हुन्नुरे, शीला परीट, मयूर पाटील, किरण भिलुगडे, राजू परीट, संदीप सनगर, सुनील सुभेदार, सुरेश कारंडे, अर्जुन कांबळे, ज्योतिबा जाधव, अमर भोसले, रोहन कारंडे, सुशांत गोरे, भरत कोकाटे, निखिल पाटील, विवेक बावची, संभाजीराव भोकरे, प्रीतम घोडके यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढील काळ हा आव्हानांचा असणार आहे. त्यामुळे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन करून शासकीय धोरणांची पूर्तता वेळेत करत राज्याला पुढे नेण्याचं काम करणं गरजेचं आहे, असं प्रतिपादन विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केलंय. कसबा बावड्यात आयोजित केलेल्या गुणवंतांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. कसबा बावड्यातील पोलीस लाईन इथं पोलीस लाईन बॉईज ग्रुपच्या वतीनं स्पर्धा परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंतांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते राजपत्रित अधिकारी वर्ग 1 परीक्षेत राज्यात मागासवर्गीय गटात द्वितीय क्रमांक मिळवलेल्या सायली भोसले, प्रियांका सावंत, जान्हवी पावसकर आणि सहाय्यक समाज कल्याण अधीक्षक स्नेहल ठाणेकर यांचा मानपत्र, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सायली भोसले, प्रियांका सावंत आणि स्नेहल ठाणेकर यांनी आपलं मनोगत व्यक्त करत संयोजकांचे आभार मानले आणि प्रामाणिकपणे सेवा करण्याची ग्वाही दिली.
यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी राज्याच्या प्रशासनात कोल्हापूरच्या लेकी आता सहभागी होत आहेत याचा मनस्वी आनंद होत असल्याचं सांगितलं. राज्यकर्ते हे कायदा करत असले तरी त्याची अंमलबजावणी हे प्रशासन करत असतं. सुदैवानं आज देखील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचं प्रशासन चांगली कामगिरी करते. पुढील काळ हा आव्हानांचा असणार आहे. त्यामुळे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी देखील योग्य नियोजन करून शासकीय धोरणांची पूर्तता वेळेत करत राज्याला पुढे नेण्याचं काम केलं पाहिजे असं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं. प्लॅनिंग आणि विजन तसं तुम्ही अधिकाऱ्यांनी देखील, कारण की उद्याचा चॅलेंजिंग काळ उद्याच्या भविष्यकाळात असणार. पूर्वी महिनाभर एखादी फाईल हल्ली नाही तरी चालत होतं, आता नाही चालला. आता तुमचा सेवा कायदा आलेला आहे. तुम्हाला सगळ्या ऑनलाईन फाईल्स आता पुढं होत आहेत. आज तुमच्याकडं फाईल आली तर ती 24 तासात नाही गेली तर तुम्हाला कारण सांगावं लागतं की माझ्याकडे 24 तास 48 तास का फाईल थांबली. आणि म्हणून ही जी पारदर्शकता आता गव्हर्नन्समध्ये आलेली आहे त्याला अडॅप्ट करणं आणि त्या दृष्टीनं आपण काम करणं, राज्याचं हित बघणं, हा दृष्टिकोन आपण ठेवला तर निश्चितपणे, कारण की शेवटी राज्याचं हित ज्यावेळी म्हणतो त्यावेळी सगळ्यांनी मिळून केलं तरच ते राज्य पुढं या ठिकाणी जाणार आहे. राज्य पुढं गेलं तर आपलं कायम पण हे टिकणार आहे आणि ते टिकवण्याचं काम तुमच्या माध्यमातून होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. यावेळी बोलताना गृह विभागाचे पोलीस उपअधीक्षक तानाजी सावंत यांनी किरण भोसले यांनी पोलीस खात्यात प्रामाणिकपणे सेवा केली, मुलांवर संस्कार केले, त्यामुळेच आज सायलीनं मोठं यश मिळवलं असल्याचं सांगितलं. या कार्यक्रमाला माजी महापौर स्वाती येवलुजे, पोलीस निरीक्षक किरण भोसले, सेवानिवृत्त सहाय्यक फौजदार विलास पाटील, सागर येवलुजे, मोहन गोखले, उत्तम रंगापुरे, अबू शेख, सुनील पवार, संतोष पवार, नंदकुमार वंजी, राजू कोणीरे यांच्यासह पोलीस लाईन बॉईज ग्रुपचे सदस्य उपस्थित होते. कागल नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. मात्र आज पहिल्या दिवशी कागलमधील एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. विविध पक्षांच्या चालू असलेल्या बैठका, कार्यकर्त्यांच्या हालचाली आणि कागदपत्र पूर्ण करण्याची धांदल यामुळे इच्छुक उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्यास विलंब होतोय. ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर फेसबुक पेज फॉलो करा. तसेच एस न्यूज कोल्हापूर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. घेऊयात काही क्षणांची विश्रांती. पाहत रहा एस न्यूज. गिरनार परिक्रमेसाठी कोल्हापुरातील 150 भाविकांना घेऊन गेलेल्या शिवांश टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे व्यवस्थापक कुमार गौरव पाटील यांनी भाविकांकडून 7 लाख रुपये घेऊन त्यांना 1 नोव्हेंबर रोजी गिरनार इथं सोडून पलायन केलंय असा आरोप भाविकांनी केलाय. या प्रकरणी कुमार गौरव पाटील यांना ताब्यात घेऊन पैसे परत द्यावेत अशी मागणी भाविकांनी केली आहे. जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलंय. कोल्हापुरातील 150 भाविक हे गेल्या काही महिन्यांपासून गिरनार परिक्रमा करतायत. कोल्हापुरातील शिवांश टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे व्यवस्थापक कुमार गौरव पाटील यांनी परिक्रमा आयोजक महेश पाटील यांच्याशी संपर्क साधून आपण 3 ट्रॅव्हल्स बसमधून 150 भाविकांची गिरनार परिक्रमा करून आणतो असं सांगून वेळोवेळी 7 लाख रुपये घेतले. बुधवारी 29 ऑक्टोबर रोजी कोल्हापुरातून 150 भाविक गिरनार परिक्रमेसाठी शिवांश टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या 3 आराम बसमधून रवाना झाले. मात्र 1 नोव्हेंबर रोजी 150 भाविकांना गिरनार इथं सोडून शिवांश टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे व्यवस्थापक कुमार गौरव पाटील यांनी पलायन केलं. यानंतर परिक्रमा आयोजक महेश पाटील हे भाविकांना स्वखर्चानं कोल्हापुरात घेऊन परत आलेत. कुमार गौरव पाटील यांनी फसवणूक केल्याबद्दल त्यांना ताब्यात घ्यावं आणि आमचे पैसे परत करावेत अशी मागणी या भाविकांनी आज जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्याकडे केली आहे. शिवांश टूर्स अँड ट्रॅव्हल्स किंवा शिवांश हॉलिडेजचे मालक कुमार गौरव पाटील आणि त्यांच्या पत्नी मीना कुमार गौरव पाटील यांनी आपल्याकडं ॲप्रोच केला आणि आपल्याकडून गिरनार परिक्रमा यात्रेची यात्रा घेतली. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की 50 सीटरच्या 3 AC स्लीपर बस देतो आणि त्यांनी आपल्याला रेट ठरवून दिला आणि वेळोवेळी आपल्याकडनं ॲडव्हान्स उचल केली. जे लोकांकडून आपण पैसे घेतलेले होते त्यातले त्यांना वेळोवेळी ऑनलाईन गुगल पेद्वारे सगळे पैसे पाठवलेले आहेत. तर आम्ही निघेपर्यंत साधारण 7 लाख रुपये त्यांना त्यांच्या अकाउंटवर आणि काही रक्कम सव्वा लाख रुपये बसवाल्याच्या अकाउंटवर वेळोवेळी पाठवलेली आहे. यात्रा सुरू झाल्यावर ते पुण्यापर्यंत आमच्याबरोबर, तिथून त्र्यंबकेश्वरमध्ये पण आमच्याबरोबर होते. त्र्यंबकेश्वरमध्ये
ते पैसेच काढायला तयार नाहीत. त्यामुळं बसवाल्यांनी बस पुढं जाणार नाही म्हणून सांगितलं. मग तिथून पुढं आम्ही पैसे देतो आणि तुम्ही ॲडजस्ट करा म्हणून आम्ही त्यांना सांगितलं. त्यांनी होकार दिला आणि गिरनारमध्ये जाईपर्यंत आमच्याकडून साधारण 4-4.5 लाख रुपये आम्ही बसवाल्यांना दिले. म्हणजे त्यांची जी यात्रेची रक्कम होती 11.5-12 लाख रुपये ती तोपर्यंत पोहोचलेली होती. आणि पुढं त्यांनी पैसे खाल्लेले असल्यामुळे ते गिरनारमध्ये सर्व यात्रेकरूंना तिथंच सोडून पळून नाशिक मार्गे कोल्हापूरला परत आलेले आहेत आणि आमची सर्वांची फसवणूक केलेली आहे. तिथून आम्ही सर्वांना व्यवस्थित यात्रा करून 8 तारखेला कोल्हापूरमध्ये परत आणलं. त्यानंतर पण त्याचे फोन येत होते की 2 दिवस काय करू नका, मी तुमचे पैसे देतो, हे करतो ते करतो. पण आजपर्यंत आम्ही वाट बघितली. त्यांनी कालपर्यंत आम्हाला मुदत मागितलेली होती, पण आजपर्यंत वाट बघितली, पैसे आले नाहीत. म्हणून आम्ही आज सगळे जे यात्रेकरू आहे ते निवेदन देऊन त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करत आहोत. यावेळी अरुण गवळी, संतोष गोसावी, सचिन चव्हाण यांच्यासह भाविक उपस्थित होते. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील दक्षिणायनातील किरणोत्सवाचा आज पारंपरिक दुसरा आणि वैज्ञानिक अभ्यासानुसार चौथा दिवस होता. आजच्या दिवशी सूर्यकिरणांनी अंबाबाई देवीच्या चरणांपासून ते मुखकमलापर्यंत प्रवास केला. हा अद्भुत क्षण पाहण्यासाठी हजारो भाविकांनी मंदिर परिसरात गर्दी केली होती. करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या दक्षिणायन किरणोत्सवाचा आज पारंपरिक दुसरा तर वैज्ञानिक अभ्यासानुसार चौथा दिवस. आज सायंकाळी 5:23 सूर्यकिरणांनी प्रथम मंदिरातील पितळी उंबरठा गाठला. 5:35 चांदीच्या उंबऱ्यापर्यंत किरणं पोहोचली. 5:42 देवीच्या चरणांवर तर 5:46 किरणं संपूर्ण मूर्तीवर 2 मिनिटं स्थिरावली. यानंतर 5:48 किरणं कमानीपर्यंत पोहोचून लुप्त झाली. आपल्या पारंपरिक किरणोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आणि नवीन अभ्यास म्हणजे कारंजकर सरांनी मांडलेला सिद्धांत आणि आपण सूर्याविषयी केलेल्या अभ्यासाविषयी आपण 7 दिवसाचा जो किरणोत्सव करतोय त्याच्या चौथ्या दिवशी आज संपूर्ण किरणोत्सव झाल्याचा दिसून येतोय. थोडंसं हवेत बाष्पाचं प्रमाण असल्यामुळं कालच्यापेक्षा किरणांची क्षमता निम्म्याने घटलेली दिसली. तरीही 5:23 ही किरणं पितळी उंबऱ्यापर्यंत पोचली. 5:05 महाद्वार ते पितळी उंबरा हा प्रवास नेहमीसारखाच राहिला. त्यानंतर ही किरणं 5:35 चांदीच्या उंबऱ्यावर आली. त्यानंतर 5:42 चरणस्पर्श झाला आणि तिथून किरणांचा प्रवास चांगला झालेला दिसला. 5:46 संपूर्ण चेहरा व्यापून ही किरणं किरीटापर्यंत पोचलीत आणि संपूर्ण 2 मिनटं ही किरणं संपूर्ण आई अंबाबाईच्या पूर्ण चेहऱ्यापासून सगळ्या भागावर स्थिरावलेली दिसली. आणि 5:48 किरणाच्या वरती जाऊन बाहेरच्या कमानीवरपर्यंत म्हणजे त्याच्या सगळ्यात चांगल्या स्थितीत आज किरणं गेलेली दिसली. जो महाद्वारातून दिसणारा अडथळा आहे त्यातला सर्वात सखोल भाग आहे, त्यात आज सूर्य असल्यामुळं जास्तीत जास्त वेळ किरणं ही मूर्तीवर स्थिरावलेली दिसली. आणि चांगल्या पद्धतीनं आज हा किरणोत्सवाचा पारंपरिक किरणोत्सवाचा दुसरा दिवस आणि आपल्या नवीन अभ्यासातल्या 7 दिवसाच्या किरणोत्सवाचा चौथा दिवस आज चांगल्या पद्धतीनं पार पडलेला आहे. दक्षिणायन किरणोत्सवानंतर अंबाबाई देवीची आरती करण्यात आली. या अद्भुत क्षणाचं दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांनी जय अंबाबाईच्या घोषात मंदिर परिसर दुमदुमला. यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता आणि जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे उपस्थित होते. इचलकरंजीतील पंचगंगा नदीच्या तीरावर असलेल्या रेणुका मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्यांनी फोडली आहे. दानपेटीतील 4,000ची रोकड, मंदिर परिसरातील एक दुचाकी आणि CCTVचा DVR चोरट्यांनी लंपास केलाय. मंदिरातील पुजारी महेश अंबरोळे यांनी याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी परिसरातील CCTV फुटेजच्या आधारे तपास सुरू केलाय. कोळणी इथल्या हालसिद्धनाथ देवाच्या यात्रेनंतर मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचला होता. मुरगुडमधील शिवभक्तांनी स्वच्छता मोहीम राबवून मंदिर आणि परिसर चकाचक केला.
कुर्णी इथल्या हलसिद्धनाथ देवाची यात्रा नुकतीच संपन्न झाली. लाखो भाविकांनी या यात्रेसाठी हजेरी लावली होती. यात्रेनंतर मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचला होता. त्यामुळे मुरगुडमधील शिवभक्त तरुणांनी पहाटे 5 ते सकाळी 9 पर्यंत स्वच्छता मोहीम राबवून मंदिर आणि परिसर चकाचक केला. या मोहिमेत 4 ट्रॉली कचरा गोळा झाला. शिवभक्तांच्या या सामाजिक उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होतंय. रत्नागिरी नागपूर महामार्ग चौपदरीकरणामध्ये चौपट नुकसान भरपाई मिळत नसल्यानं चोकाक ते उदगाव पर्यंतच्या बाधित शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलंय. आंदोलन करूनही न्याय मिळत नसल्यानं आज एका शेतकऱ्यानं भूमी अभिलेख कार्यालयासमोर झाडाला फास लावून घेण्याचा प्रयत्न केला, तर संतप्त झालेल्या आंदोलकांनी सरकारचं तेरावं घातलं. नागपूर रत्नागिरी महामार्गाचं चौपदरीकरण सुरू आहे. यामध्ये चोकाक ते उदगावपर्यंतच्या शेतकरी आणि व्यावसायिकांना दुप्पट नुकसान भरपाई जाहीर केली आहे. मात्र हा परिसर वगळता अन्य ठिकाणी चौपट नुकसान भरपाई दिली आहे. मग याच भागातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्यावर अन्याय का? आम्हालाही चौपट भरपाई मिळावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. याबाबत वारंवार आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाची दखल घेऊन लोकप्रतिनिधींनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आंदोलक शेतकरी व्यावसायिकांची बैठक लावली होती. त्यामध्ये चौपट भरपाई देण्याची मागणी मान्य करण्यात आली होती. मागणी मान्य झाल्यानं शेतकऱ्यांनी पेढेही वाटले, पण त्याबाबतचा कोणताही लेखी आदेश न झाल्यानं आंदोलन पुन्हा सक्रिय झालं. 8 दिवसांपूर्वी चोकाक परिसरात सुरू असणारी मोजणी बंद पाडून हातकणंगले भूमी अभिलेख कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं होतं. यावेळी भूसंपादन उपजिल्हाधिकारी चौगुले यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याशी चर्चा करून 4 दिवसात योग्य तो निर्णय होईल, आपण तात्पुरतं आंदोलन थांबवावं अशी विनंती केल्यानं हे आंदोलन थांबवण्यात आलं होतं. मात्र 8 दिवस होऊन प्रशासनाकडून कोणतीच हालचाल न झाल्यानं आणि पुन्हा मोजणी सुरू झाल्यानं शेतकरी संतप्त झाले. त्यांनी जाब विचारण्यासाठी सकाळी 10 वाजता हातकणंगले भूमी अभिलेख कार्यालय गाठलं, मात्र कार्यालय बंद होतं. 12 वाजले तरी कुणीही अधिकारी तिकडं फिरकले नसल्यानं संतप्त कार्यकर्त्यांनी कार्यालयाला टाळं ठोकलं. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन मिळून शेतकऱ्यांवर अन्याय करत असल्याचा आरोप करत अत्तिग्रे इथल्या विजय पाटोळे या शेतकऱ्यानं भूमी अभिलेख कार्यालय परिसरातील झाडाला गळफास लावून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार्यकर्त्यांनी सरकारचा निषेध म्हणून तेरावं घातलं आणि त्याचा विधीही पूर्ण केला. यावेळी विक्रम पाटील, सुरेश खोत, दीपक वाडकर, डॉक्टर अभिजित इंगवले, अमित पाटील, किरण जामदार, विजय पाटोळे, प्रतीक मुसळे, शहाजी हरले, अभिजित पाटील, आनंदा पाटील, भिकाजी पाटील, अशोक सूर्यवंशी, विद्याधर दुग्गे, सारंग पाटील यांच्यासह शेतकरी आणि व्यावसायिक उपस्थित होते. कोल्हापूर शहरातील तावडे हॉटेल परिसरातील प्रस्तावित प्रवेशद्वार कमानीच्या डिझाईनचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हे डिझाईन अधिकृत नाही असं महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलंय. सोशल मीडियावर तावडे हॉटेल परिसरातील प्रवेशद्वाराच्या कथित डिझाईनचा व्हिडिओ व्हायरल होतोय. हे डिझाईन अधिकृत नसल्याचं कोल्हापूर महानगरपालिकेनं स्पष्ट केलंय. प्रवेशद्वाराच्या डिझाईन संदर्भात आयडिया कॉम्पिटिशन घेण्यात येणार असून त्यातील उत्कृष्ट डिझाईनच्या आधारे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून निविदा प्रक्रिया राबवत निधीची उपलब्धता झाल्यानंतरच प्रवेशद्वाराचं काम सुरू करण्यात येणार असल्याचं महापालिकेनं स्पष्ट केलंय. दरम्यान प्रवेशद्वार उभारणी संदर्भात बास्केट ब्रिजच्या रचनेचा विचार केला जाणार असून त्यासाठी संबंधित विभागांची लवकरच संयुक्त बैठक होणार असल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आलंय. प्रवेशद्वाराच्या डिझाईन संदर्भात व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये असं आवाहन महापालिकेकडून करण्यात आलंय. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या बातम्यांवर संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. भाडेकरू कितीही वर्ष घरात राहिला तरी तो मालक होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल. ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, व्हेंटिलेटरवर ठेवले, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल.
इलेक्ट्रॉनिक साहित्य विक्री करणाऱ्या दुकानात फ्रीजच्या सिलेंडरचा स्फोट, 4 जागीच ठार. मृतांमध्ये 2 पुरुष, 1 महिला आणि एका लहान मुलीचा समावेश. सांगलीच्या विट्यामधील घटना. रुपाली पाटील, अमोल मिटकरींना अजितदादांचा धक्का. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी. नाशिकमध्ये विरोधकांची वज्रमूठ. महाविकास आघाडी आणि मनसे आगामी निवडणुका एकत्र लढणार. स्थानिक नेत्यांकडून युतीची घोषणा. काँग्रेसचा मात्र एकत्र येण्यास नकार. करुणा मुंडे यांची मोठी घोषणा. स्वराज्य शक्ती सेना पक्ष राज्यात सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढवणार. मुंबई महापालिका काँग्रेस स्वबळावर लढवणार. विजय वडेट्टीवार यांची घोषणा. इचलकरंजीत गॅस गळती स्फोटातील जखमी मनीषा अंदरघिसके यांचा उपचारादरम्यान झाला मृत्यू. 10 दिवसांपूर्वी झाला होता स्फोट. यापूर्वी त्यांचे पती अण्णासो यांचाही उपचार सुरू असताना झाला मृत्यू. शरीर स्वास्थ्यासाठी जिम आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, पण मनाच्या जिमबद्दल आपल्याला फारशी माहिती नाही. पण मन आणि मेंदूच्या विकासासाठी उपयुक्त ठरणारी माइंड जिम 2 दिवस कोल्हापुरात कार्यरत असणार आहे. मनशक्ती प्रयोग केंद्राच्या यश शांतीसाठी न्यू वे या उपक्रमाअंतर्गत स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या परिसरात 11 आणि 12 नोव्हेंबर या 2 दिवसांमध्ये सर्व वयोगटातील लोकांनी या माइंड जिमला भेट द्यावी असं आवाहन मनशक्ती प्रयोग केंद्राच्या जीवनदानी साधक क्रांती हुक्केरीकर यांनी केलंय. तर यामध्ये मनशक्तीचं वैशिष्ट्य म्हणजे मनावरती कार्य करणारी ही संस्था. मनाचा अर्थ काय आणि या मनाच्याद्वारे आपण विविध प्रकारची सुख आणि दुःख दोन्ही अनुभवत असतो. परंतु या मनाचा परिणाम, मनामध्ये येणाऱ्या विचारांचा परिणाम हा आपल्या शरीरावरती झालेला आपल्याला दिसतो आणि त्याच्यामध्ये येतो तो म्हणजे मेंदू. आणि या मेंदूमधल्या विविध क्षमता वृद्धिंगत करण्यासाठी त्यांच्या विविध क्षमता, ज्याच्यामध्ये उजवा मेंदू आणि डाव्या मेंदूचा समतोल विकास आधारित आहे, असा आपण विविध प्रकारचे खेळ आपण इथे घेऊन येणार आहोत. म्हणताना आपण त्याला खेळ असं म्हणतोय की जेणेकरून लोकांना ते त्यांना समजेल अशा भाषेमध्ये आपण त्यांना सांगतोय. परंतु ह्या प्रत्यक्ष माइंड जिम ॲक्टिव्हिटीज, मगाशी म्हटल्याप्रमाणे मनाचं जिम म्हणजे नक्की काय, तर आपल्या आय आणि हँड कोऑर्डिनेशन याच्यावरून आपल्या मेंदूच्या ज्या काही क्षमता आहेत त्या क्षमता वाढण्यासाठीचा आपण त्याच्यामध्ये उपयोग केलेला आहे. आपली मनाची स्थिरता आणि आपली हाताची स्थिरता ही एकमेकांवरती डिपेंडंट आहे आणि त्याच्यावरूनच आपल्या या गेम्स खेळत असताना तुम्ही ज्या वेळेला एकमेकांबरोबर कॉम्पिटिशन कराल, मुलं मुली, आई पालक किंवा मुलं आणि पालक एकमेकांबरोबर जेव्हा खेळतील तेव्हा त्याच्यामधून एक चांगल्या प्रकारचं एक वातावरण निर्मिती तुम्हाला त्याच्यामधून झालेली दिसेल. एवढंच नाही तर या मेंदूचा वापर आपण विविध आपल्या क्षमता वाढीसाठी आपण करू शकतो आहोत. मग हे का करायचं, तर आत्ताच्या जगामध्ये तुम्ही बघताय की मोबाईलच्या अतिवापराचे दुष्परिणाम खूप वाढलेले आपल्याला दिसत आहेत. मग मोबाईल वापरायचं नाही, मग मुलांनी करायचं काय? त्या व्यतिरिक्त पालकांनी जर सतत मोबाईल वापरला तर त्याचा परिणाम मुलांवरती कसा होतोय, याच्यासाठी आपण पालकांसाठी सत्र घेतोय. परंतु मुलांना साध्या भाषेमध्ये समजेल अशा प्रकारचे आपण इथे पाठ तर घेणार आहोत, परंतु प्रॅक्टिकली जर मुलांचा समतोल विकास आपल्याला साधायचा असेल, मुलांचा सर्वांगीण विकास जर साधायचा असेल, तर हा उजवा मेंदू आणि डावा मेंदू योग्य पद्धतीने समतोल प्रकाराने आपण कशा पद्धतीने वृद्धिंगत करू शकतो याबद्दलच्या या ॲक्टिव्हिटीज आणि भरपूर ॲक्टिव्हिटीज. बरं एवढंच नाही, या खेळांमधून आपल्याला संस्काराच्या काही मूल्यसुद्धा आपण खेळामधून शिकवू शकतो. अशा प्रकारचे खेळसुद्धा आपण इथे घेऊन येणार आहोत. आणि नुसतं खेळ नाही बरं का, त्याच्यामध्ये या खेळातून आपण कशा पद्धतीने आपला विकास साधायचा आहे हे सुद्धा मुलांना आपण तिथे सांगणार आहोत, पालकांना सांगणार आहोत. त्याचबरोबर मनशक्तीचं एक सुंदर विविध प्रकारची 250च्या वर पुस्तकं स्वामी विज्ञानानंद ज्यांनी या मनशक्ती संस्थेची स्थापना केली
त्यांनी लिहिलेली मुलांसाठी, पालकांसाठी, शिक्षकांसाठी आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीसाठी अशी ही पुस्तकांचा खूप छान असा आपण संग्रह इथे आपण घेऊन येणार आहोत. आम्ही इथून 2 दिवसानंतर 5 दिवसानंतर मनशक्ती इथून प्रस्थान करेल, परंतु घरी जाऊन मी काय करायचं आहे याबद्दलचे जे काही उपायाचे पाठ आहेत ते तुम्हाला या सत्रांमध्ये नक्की अनुभवता येतील. मी माझ्या मुलासाठी, मी माझ्या कुटुंबासाठी मी घरी जाऊन काय करायचं आहे याबद्दलची माहिती तुम्हाला याद्वारे मिळणार आहे आणि खूप चांगला अनुभव तुम्ही इथे येऊन घेऊन जाणार आहात. तर आवर्जून या उपक्रमासाठी मी सर्वांना मनापासून मी तुम्हाला आमंत्रण देते आहे आणि सगळे पूर्ण फॅमिलीबरोबर इथे यावं यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देते आहे. धन्यवाद. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. महाविकास आघाडीसह स्वाभिमानी शेतकरी संघटना जयसिंगपूर, शिरोळ, कुरुंदवाड नगरपालिकांची निवडणूक ताकदीनं लढवणार. माजी खासदार राजू शेट्टी आणि आमदार सतेज पाटील यांची जयसिंगपूरमध्ये घोषणा. शिरोळ तालुक्यातील ऊस दराची कोंडी फुटली, आंदोलन अंकुशनं आंदोलन मागं घेतलं. कोल्हापूर विभागातील साखर कारखान्यांनी FRP अधिक 200 रुपये द्यावेत. RRC कायद्याची अंमलबजावणी करावी. 11 शेतकरी संघटनांचं प्रादेशिक साखर सहसंचालकांना निवेदन. ऐतिहासिक राजर्षी शाहू खासबाग कुस्ती मैदानाची दुरावस्था. कुस्तीपट्टू, वस्ताद आणि कुस्तीप्रेमींमधून संतप्त प्रतिक्रिया. अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांना सादर केलं निवेदन. आणि दक्षिणायनातील किरणोत्सवाच्या पारंपरिक दुसऱ्या आणि वैज्ञानिक अभ्यासासाठीच्या 4थ्या दिवशी मावळत्या सूर्यकिरणांनी श्री अंबाबाई देवीचं मुखकमल उजळलं. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.